जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. त्यानंतर आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून बीटमार्क प्रीसेट आपण इम्पोर्ट करून घेऊ शकतो. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर व्हिडिओमध्ये वापरले जाणारे लेअरिक्स आहेत किंवा PNG आहेत ते तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केले आहेत. फक्त तुमचे इमेज आणि बॅकग्राऊंड ॲड करून इथे तुम्हाला काय करायचं आहे, हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, एक बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचा. आता हे बॅकग्राऊंड तुम्हाला इथं मटेरियलमध्ये मिळून जाईल. बॅकग्राऊंड ॲड करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती 5 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत करून घ्यायची आहे. आणि हा जो बॅकग्राऊंड आहे तो लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आपल्याला काय करायचं, स्क्रोल करत घेऊन यायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तो तुम्हाला PNG दिसतील. तर सगळ्यात पहिल्यांदा एक PNG ॲड करून त्याला -90 डिग्री रोटेट करून त्याची साईज कमी जास्त करून इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सेट करायचे आहे. सेट केल्यानंतर थोडंसं पुढे येऊन परत एकदा प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरी जी PNG आहे ती ॲड करून काय करायचं आहे, तिथं आपल्याला सेट करायचे आहे. अशा प्रकारे बघू शकता दुसरी आपण PNG सेट केलेलं आहे. दोन्ही PNG सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर थर्ड नंबरला अशाच प्रकारे काय करायचं आहे, PNG आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. तर बघू शकता अशा प्रकारे थर्ड नंबरला आपण पहिल्यांदा -90 डिग्री रोटेट करून थर्ड नंबरला अशाच प्रकारे आपल्याला PNG सेट करायचे. तर थर्ड नंबरला केल्यानंतर फोर्थ नंबरला अशाच प्रकारे काय करायचे, PNG सेट करून घ्यायचे. पहिल्यांदा -90 डिग्री करून रोटेट करायचे. त्यानंतर साईज थोडी कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करायचे आहे. आता बघू शकता आपल्याला सगळ्या ज्या लेअर आहेत ते 4 लेअर म्हणजेच 5 लेअरपर्यंत 5 सेकंदाच्या काय करायचं, आपल्याला लेअरपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. आता वाढवून घेतल्यानंतर या प्रत्येक लेअरला आपल्याला काय करायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला फेड इन फेड आउट हा इफेक्ट फक्त काय करायचा आहे की इन बंद करायचा आहे आणि जे आउट आहे ते आपल्याला 20 सेकंदावर सेट करायचा आहे. आणि हाच इफेक्ट इथं कॉपी करून या 4ही लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय. स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. स्टार्टिंगचं ॲनिमेशन क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 5 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि परत आपल्याला काय करायचे, या PNG आपल्याला एक ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्हाला मी सगळ्या PNG ॲड करून दाखवतोय. तुम्ही अशाच प्रकारे काय करायचे, सगळ्यात तुमच्या PNG ॲड करून घ्यायचे आहेत. आता ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा -90 डिग्री रोटेट करून घ्यायचे आहे. बघू शकता 4ही लेअर आपल्याला -90 डिग्री रोटेट करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होणार आहे, याला जे ॲनिमेशन देणार आहे ते आपल्याला -90 डिग्रीमध्ये द्यायचं आहे. -90 डिग्री रोटेट करून घेतल्यानंतर या इमेज तुम्ही बघू शकता या PNGच्या खाली घेऊन यायचे आहेत. अशा प्रकारे बघू शकताय PNGच्या खाली घेऊन यायचे आहेत. म्हणजे याचा युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे PNG खाली आपण आल्यानंतर याला बॅकग्राऊंड हे आपल्याला ॲड करायचे. सेकंड बॅकग्राऊंड आपण इथं ॲड करणार आहोत. आपण फक्त पहिल्यांदा ज्या PNG आहेत त्या प्रॉपर अशा सेट करून घेऊया. सेट करून घेतल्यानंतर याला बॅकग्राऊंड आहे ते ॲड करायचं आहे. तर बघू शकता 4ही इमेज लेअर ॲड झाल्यानंतर 5 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरं बॅकग्राऊंड ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आणि हेच बॅकग्राऊंड लॉंग प्रेस करून अशा प्रकारे इमेज लेअरच्या खाली घेऊन यायचे आहे. म्हणजे प्रॉपर स्टार्टिंगपासून इमेज लेअर जिथं खाली आहे तिथं आपल्याला घेऊन यायचं आहे. इथं बघू शकता ठेवल्यानंतर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. फक्त काय करायचं, आपल्याला इमेज आहे ती पहिली इमेज आहे आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर याला काय करायचे, सेट करण्यासाठी याचे जे लेअरिक्स आहे ती या साईडला आहे, आपल्याला इमेज आहे ती या साईडला सेट करायची आहे. त्यासाठी इमेज लेअर सगळ्यात पहिल्यांदा इकडं स्क्रोल करत घ्यायचे, पूर्ण एक प्लस की द्यायचे स्टार्टिंगला आणि एक शेवट म्हणण्यापेक्षा आपण मधोमध थोडंसं पुढे येऊन एक प्लस की द्यायचे आणि अशा प्रकारे स्क्रोल करत घ्यायचे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे बघू शकताय. अशाच प्रकारे जी दुसरी इमेज आहे ती आपल्याला काय करायचं आहे, तिकडून इकडं स्क्रोल करायचं आहे. म्हणजे आपण जे बघू शकता लेअर आहेत ते आपल्याला काय करायचे तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार. लेअर इकडं आहेत
तर स्टार्टिंगला येऊन म्हणजे 7.9 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन किंवा 10 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज प्रॉपर तिकडे स्क्रोल करत एक प्लस की द्यायची आणि थोडंसं पुढे येऊन एक प्लस की देऊन इमेज आहे तो अशा प्रकारे प्रॉपर अशा प्रकारे सेट करायचे आहे. म्हणजे याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला काय करणार अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर थर्ड इमेज लेअर आहे ती आपल्याला खालून वर घ्यायची आहे. फक्त थोडीशी इकडे घेऊन पूर्ण खाली घालून घ्यायची आहे आणि एक प्लस की देऊन ती प्लस की आपल्याला स्टार्टिंगला ठेवायची आहे. प्लस की देऊन थोडंसं पुढे येऊन फक्त इमेज काय करायचे वरती स्क्रोल करायचे आहे. वरती स्क्रोल केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि ही जी लास्ट इमेज आहे ती आपल्याला या साईडून स्क्रोल करायची आहे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन एक प्लस की द्यायचे आहे आणि थोडंसं पुढे येऊन एक प्लस की देऊन थोडंसं अशा प्रकारे स्क्रोल करत सेट करायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला बघू शकता की याचा स्टार्टिंगपासून अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो अशा प्रकारे क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओवर एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.